महाराष्ट्राचे तरुण नेतृत्व सन्माननीय आमदार रोहितदादा पवार, त्याचबरोबर पक्षाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, समोर बसलेले आसमानी सुलतानी संकटाशी दोन हात करणारे माझे सर्व शेतकरी मायबाप आणि माझ्या कष्टकरी माता भगिनींनो, आज आपल्या महाराष्ट्रावर, आपल्या काळ्या आईवर काय दिवस आलेत बघा. जो जगाचा पोशिंदा आहे, रात्री अपरात्री विचुकाट्याची पर्वा न करता चिखलात पाय रोवून उभा राहतो आणि उभ्या जगाची भूक भागवतो. आज त्या जन्मदात्या अन्नदात्यावरती उपाशी बसण्याची वेळ आली. याशिवाय दुसरे दुर्दैव काय आहे? महायुती सरकारनं आपल्याला कर्जमाफीच्या नावाखाली फक्त आशेवर ठेवले. त्यांनी कर्जमाफीची घोषणा तर केली, पण त्या अटी आणि शर्तीचे असे काही काटे पेरले की सामान्य शेतकऱ्यांना कागदपत्राच्या कचाट्यातून बाहेरच पडता येत नाही. बँकेत गेलं की अधिकारी कागद मागतो, तलाट्याकडे गेलं की हेलपाटे मारावे लागतंय. कर्जमाफीचा गाजावाजा तर मोठा केलाय, पण प्रत्यक्षात आमच्या पदरात काय पडलं? फक्त आणि फक्त निराशा. पण गेंड्याच्या कातडीच्या सरकारला याचं काहीही सोय सुटत नाही. या पंढरीच्या पाषाणरूपी पांडुरंगाला कदाचित आमच्या आक्रोशाने पाजर फुटेल, पण या आंधळ्या भिड्या सरकारला पाजर फुटणार नाही. यांना फक्त आणि फक्त सत्ता पाहिजे. मग ते शेतकऱ्याची नरगी आवरून मिळो की आमच्या मायमाऊल्यांना व्यवस्था करून मिळो, यांना फक्त सत्तेची खुर्ची पाहिजे. बंधूंनो, हे सरकार नेमकं आहे तरी कोणाचं? हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालणार आणि बलात्कारांना पोसणारं सरकार, महिलांना सुरक्षा देण्याऐवजी त्यांना फक्त मतदानापुरतं वापरून घेणार हे अत्यंत नीच पातळीचं सरकार आहे. मोफत शिक्षणाच्या जाहिराती करून तरुणींची फसवणूक करणारं हे सरकार आहे. कुठे मोफत शिक्षण? कुठे महिलांची सुरक्षा? ज्या महाराष्ट्रानं देशाला प्रगतीचा विचार दिला, तिथल्या मराठी शाळांना कायमस्वरूपी टाळ ठोकण्याचं पाप हे सरकार करते. या सरकारनं संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि तरुण पिढीच्या भविष्याचं वाटोळं करून ठेवले. सरकारी रुग्णालयात गरिबांना औषधं मिळत नाहीत, उपचार मिळत नाहीत. राज्याची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे मातीत घालण्याचं काम या सरकारने केलंय. आज महागाईनं उच्चांक गाठलाय. घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूचं भाव गगनाला मिळवले. महागाई वाढवून सामान्य जनतेला खलास करणारं हे अत्यंत निर्दयी आणि क्रूर सरकार आहे. या पवित्र चंद्रभागेला स्वच्छ करण्यासाठी यांनी नमामि चंद्रभागा योजना जाहीर केली होती. काय झालं त्या योजनेचं? चंद्रभागेचं पाणी शुद्ध करू शकलं नाही हे सरकार. पण महाराष्ट्राचं राजकारण मात्र यांनी पार गलिच्छ करून टाकले. राजकीय स्वार्थासाठी यांनी जाती जातीत, समाजात आणि माणसात फूट पडलेली आहे. कॉक्रोच पक्षाच्या उत्पत्तीला ह्या सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. बंधूंनो, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या वल्गना करते, पण ज्यांनी जाहीर केलेली कर्जमाफी आहे ती निवळ फसवणूक आहे. 2019 मध्ये कर्जमाफी झालेली असताना ज्या शेतकऱ्यांना 50,000ची अट रद्द करून सरसकट 2 लाख कर्जमाफी मिळाली पाहिजे. 2019 पासून ते आज 2026 या 6 वर्षाच्या काळात काय सोसलं नाही शेतकऱ्यांनी. कोरोना सारखी भीषण महामारी आली, अवकाळी पावसाने घात केला, कष्टानं पिकवलेल्या शेतमालाला कधी हमी भाव मिळाला नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकरी एकामागून एक संकटात बुडत असताना हे निर्लज्ज सरकार अजूनही जुन्या चाचकाठी धरून बसले. या सरकारचा फसवणुकीचा खेळ इथं संपत नाही. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी यांनी आधी 30 एप्रिल 2025 ही शेवटची तारीख ठेवली होती, पण एप्रिल 2025 ते मार्च 2026 या वर्षात राज्यात सर्वाधिक भीषण दुष्काळ पडलेला. शेतमालाला हमीभाव नव्हता. शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत होता. ही खिसा रिकामा असल्यामुळं तो कर्जाचे हप्ते भरू शकला नाही. आता 30 एप्रिल 2025 ही जुनी मुदत संपून गेली, पण शेतकरी आजही मदतीपासून
लाभापासून वंचित आहे. म्हणूनच कर्जमाफीची अंतिम मुदत वाढवून 31 मार्च 2026 पर्यंत करण्यात आली तरच शेतकऱ्यांना या दुष्टचक्रातून बाहेर पडता येईल. बंधूंनो,